रामू, व्हॉट डू यू मीन मी लवकर आले होते? मी ऑफिस मध्ये का आले होते कारण आज प्रेस कॉन्फरन्स होती आणि तुला मी सांगितलं पण होतं की स्नॅक्स घेऊन ये, कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये सगळ्यांसाठी म्हणून सांगितलं होतं की नाही? म्हणून मी लवकर आले होते. राधिका, मी खरंच काही केलं नाही. आय डिडंट डू एनीथिंग, ट्रस्ट मी. चौथीन हे तुमचं नंतर निपटा. ओ इन्स्पेक्टर साहेब, मी सांगते तुम्हाला, ही राधिका मसाले कंपनी या राधिकाचीच आहे ना? हिच्या कंपनीला टाळा ठोका आणि हिचा तपास जरा सुरू करा. आतमध्ये घ्या तिला. एक मिनिट साहेब, प्लीज. सर, आम्ही गपचूप ऐकतो याचा अर्थ असं नाही ना की सर आमची काही चूक आहे. एक्झॅक्टली. आणि सगळ्यात पहिले या उर्मिलाबाईला बाहेर काढा. तिचा काय संबंध आहे या सगळ्या प्रकरणाशी? ती कशाला इकडे? आणि इतकी वर्ष झाली आम्ही या ऑफिसमध्ये काम करतोय. राधिका मॅडमला काय आम्ही आज ओळखत नाही? आणि या कोण मॅडम आहेत? आमच्या राधिका मॅडमला अटक करून सांगताय? चमच्यांनो, तोंड सांभाळून बोलायचं. घाबरा. इन्स्पेक्टर साहेब, हे सगळ्या बाईचंच कारस्थान आहे. हिला ताबडतोब अटक करा आणि हिच्या कंपनीला टाळा ठोका. मॅडम, घेऊन चला मॅडम ना चौकशीसाठी. थांबा जरा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज थांबाल का प्लीज? सौमित्र, या लोकांना माझ्या केबिन मध्ये मी विष विकत घेतल्याची रिसीट सापडली आणि त्या रिसीटचा आणि माझा काही संबंध नाहीये. मला माहितीये राधा, तू शांत हो. मी आलोय ना, मी बघतो. हा, मी बघतो. घ्या. मॅडमच्या हिरोची एंट्री झाली. हो नगरसेविका मॅडम, तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? कारण मी तुमच्याशी अत्यंत डिग्निटीने बोलतोय, सो प्लीज. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही राधाला अटक करू शकत नाही कारण त्यासाठी मला वाटतं वॉरंट लागतं. वा, कायद्याची भाषा तुम्हाला शिकवणार होय? ये वॉरंट पण येईल. हा इन्स्पेक्टर साहेब, हे पहा, सगळे पुरावे देऊनच वॉरंट आणू. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं तुम्हालाही माहिती आहे की राधा निर्दोष आहे, पण अर्थात तुम्ही ते मान्य करणार नाही. पण लवकरच मी हे सगळं सिद्ध करेन आणि सगळ्यांना दाखवून देईन की राधा निर्दोष आहे. आणि जे कोणी राधाच्या विरोधात आहेत किंवा तिला फसवण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांनाच कायद्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि तुम्ही सुद्धा ऐकताय ना, उर्मिला म्हात्रे? कळलं. ए हिरो, मी पण बघते तू तुझ्या हिरोईनला कसं वाचवतो. सांगून ठेवते, तिला सोडणार नाही मी. या. राधिका मॅडम, आम्ही आमच्या परीने सगळे तपास करू, पण कदाचित सगळे पुरावे तुमच्या विरोधात निघाले आणि तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत तर आम्ही तुम्हाला वाचू शकणार नाही. मग कोणाची किती काय इच्छा असे ना, कायद्यापुढे कोणी मोठं नाही. चला. राधा, प्लीज शांत हो, प्लीज. हे बघ, अशा वेळेला तुला खंबीर राहावंच लागणार आहे, प्लीज. हे असं सगळं माझ्या बाबतीत होईल असं मी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं. हो हो, कळतंय मला राधा, पण शांत हो ना, प्लीज शांत हो. शांत हो, शांत हो. हा आनंद, हो पाहिलं. बरं तू एक काम कर, तू जरा संपर्कात राहा आमच्या. हा, आणि काही कसलीही गरज लागली तर आम्हाला लगेच कॉल कर, ठीक आहे? बर. हां, हॅलो सुबोध. सुबोध, हे बघ, मला तिटे वकिलांचा ताबडतोब नंबर पाठव. अरे नाही रे, मलाच हवाय पण राधिकेसाठी हवाय.
हे बघ, आपण कायदेशीर सल्ला घेतलेला बरा. प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती असायला हवी. हा, आणि वेळ पडली ना तर आपण लगेच थिटे वकिलांकडे जाऊया. नाही रे, मी आत्ता जात नाहीये, तू काळजी करू नकोस. मी आधी सौमित्राला कल्पना देईन. ठीक आहे, तू काळजी करू नको रे. बरं ठीक आहे. हा, हो हो, फोन ठेव, तू ठेव. बरं नाना, आनंदचा तुमचा फोन झाला का? हो झालं झालं. बरं, काय म्हणला तो? काय चिठी सापडली ना, त्यामुळे गोंधळ उडालाय. पोलीस आहेत तिथे. उर्मिला मात्र फार त्रास देते. मला काही कळत नाही अहो, हे असं कसं घडलं. पहा बरं किती राधिका एका संकटातून जाते बाहेर तर दुसरं संकट उभा येते. कोणी बरं केलं असेल, ही पावती वगैरे ठेवली असेल. हा, पोलिसांना म्हणत ताबडतोब छडा लावा या प्रकरणाचा. राधिका किती गुंतत अडकत चालली त्याच्यामध्ये. हो ना, आणि त्या राधिकाने त्या कामगारांसाठी एवढं केलं आणि तिच्या नशिबाला काय आलं? पावती. बरं, आता पोलिसांचा रोख राधिकाच्या दिशेनेच जाणार ना. मला तर काही कळत नाही की कोणी केलं असणार हे, आणि राधिकाच्या विरोधात जाणारा ऑफिसमध्ये कोण असणार आणखी. कोणीतरी डेअरिंग करून त्या केबिन मध्ये शिरून ड्रॉवर मध्ये चिठ्ठी ठेवायचा धाडस करणारा ओळखीचा असला पाहिजे. ओळखीचा म्हणजे काय, मला तर शंकाच नाही अजिबात. गुरुनाथ आणि शनाच असणार हे. तिचे नुकसान व्हावं, तिला त्रास व्हावा यासाठी वाटेल ते करतील दोघ जण. गुरु थांबा, मी जाऊन त्याला जाब विचारते. असं सोडणार नाही. नाही, आपल्याकडे त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नाहीये. नाना, अहो पुरावा नाही म्हणून गप्प बसायचं का? तो गुरुनाथ पहिल्यापासून राधिकाला त्रास देतो हे विसरला? अरे पण ते आता पोलीस आहेत ना तिथे, त्यांना त्यांचं काम करू दे ना. आणि आपण आता असलं कुठलंही पाऊल विचारायचं नाही, समजलं? ज्यामुळे पोलिसांचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि राधिकाला त्रास होईल. देवा, राधिकाचं कसं होणार काही समजत नाही. जास्त अडकतच चालले ते याच्यात. नाही नाही, मी आता माझी ओळख वापरतो आणि माझ्या पद्धतीनं काम चालू करतो. नाही, आपण पण आता एक काम करायला पाहिजे, त्या भैताडांकडे लक्ष ठेवायला पाहिजे. हो हो, गुरुनाथ आणि शनावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला. नाही, ऑफिसमध्ये राधिकाला म्हणा शनावर लक्ष ठेव. मी तर म्हणते पोलिसांना सांगा की त्या शनावर लक्ष ठेवा, काहीतरी हाती लागेल तुमच्या. तुर्तास शांत राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आतताईपणा करू नका. आणि हा जो कोणी आहे ना, राधिकाला मुद्दाम त्रास द्यायला हे सगळं करतोय. वहिनी नका काळजी करू, सगळं ठीक होईल. हो वहिनी, तुम्ही खरंच काळजी करू नका, आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. हो मॅडम, वेळ आली तर आम्ही सगळेही पोलीस स्टेशनला येऊ तुमच्या सोबत. अरे पण असं का बोलायचं मुळात? असं काही होऊच द्यायचं नाहीये आपण. येस मॅम, यू डोंट वरी, असं नाही होणार काही. राधिका, मी पण तुझ्या बरोबर आहे. ओके, आय एम विथ यू. तुझं काय विथ यू? काय विथ यू? हा, अरे तू इथे ऑफिस मध्ये आली आहेस ना, तेव्हापासूनच सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. मी काय केलं? व्हॉट डिड आय डू? काय केलं म्हणजे? कशाला पार्टी दिलीस तू? ही पार्टी दिली नसती ना तर ही वेळच आली नसती. एक्झॅक्टली, हे सगळं तुझ्यामुळे झालं शनाया. तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. श्रेयस, तू, मी बॉस आहे तुमची. आय एम सिनियर टू यू. ओ हॅलो, सिनियर तू? काय बोलतीयस? हॉस्पिटलमध्ये सगळे ऍडमिट झाले होते तेव्हा कुठे होतीस तू? तिथे फिरकली सुद्धा नाहीस. राधिका, प्लीज सांग ना यांना. अगं, माझ्या बरोबर तुम्ही असा ब्लेम गेम खेळू शकत नाही. ओके शन्या, तू जरा शांत बसतेस का? आम्ही बघतो काय करायचं ते. तुझ्यामुळे ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. अगं पण राधिका, असं मी काय केलंय? हो, तू आणि गुरु फक्त त्रासच देताय राधाला. दुसरं काय जमतं का तुम्हाला? आणि मला तर वाटतं की नाही, वाटतं नाही, मला खात्री आहे की हे काम ह्या दोघांनीच केलंय. तुझं म्हणजे कसं आहे माहितीये का शनाया? स्वतः सुखी राहायचं नाही, दुसऱ्यांनाही सुखी राहू द्यायचं नाही. पुन्हा ऑफिसमध्ये आलीस आणि सगळ्यांना त्रास दिलायस तू. अजून किती त्रास देणार आहेस? बास ना आता, बास प्लीज, बास शनाया. पण तुम्ही असा का नाही विचार करत की मी का असं करेन? मी पण या कंपनीमध्ये पार्टनर आहे राधिका बरोबर.
आणि ती बाई उर्मिला जाताना काय बोलली की मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. दॅट मीन्स ती माझी पण वाट लावू शकते ना. आणि राधिका प्लीज, मी तुला आता सपोर्ट करते. मला माहितीये तू इनोसेंट आहेस, तू काही नाही केलंस, पण प्लीज ती उर्मिला परत आली आणि तिने ह्यावेळेला मला धरलं तर तू प्लीज मला हेल्प करू. की आय नीड युअर हेल्प. प्लीज प्लीज. हॅलो. येस सर. नाही सर. का नाही सर, पण बोर्ड मीटिंग कशाला सर? ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सर ओके सर, मी कळवतो. हां मॅम. येस मॅम, बोला ना. हां मॅम, हां मला ऐकू येत आहे. बोला साठे मॅम. नो 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 मॅम, नो. तुम्ही याची गरज नाही आहे. सिच्युएशन आम्ही हँडल केली आता. या राईट राईट. ओके ओके ओके, टेक. नाही सर, मी खरं सांगतो तुम्हाला सर. हॅलो. हां पानवलकर सर. फूड इन्स्पेक्टर फॅक्टरीमध्ये येणार आहेत उद्या? नाही नाही सर, त्यांना सांगा की अजून पोलीस तपास करतायत, काहीही सिद्ध झालेलं नाहीये. हां प्लीज. वहिनी, सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली आहे. सगळे आग्रह करतात की बोर्ड मीटिंग करूया. मॅम, साठे मॅम कॉल्ड अप. मी त्यांच्याशीच बोलत होते. त्या खूप वरीड आहेत. वहिनी, पानवलकर सरांचा फोन आला होता आत्ता. ही बातमी बाहेर वाऱ्यासारखी पसरली आणि आता लोक उलटसुलट चर्चाही करायला लागलेत. असं काहीच होणार नाही. आपण सिच्युएशन हँडल करूया. कोणी हिंमत सोडायची नाहीये. ही वेळ आपण एकमेकांसोबत असायची. काही झालं तरी हार मानायची नाहीये. सगळं नीट होणार आहे. ओके. मला असं वाटतं की कंपनी बंद करावी लागेल. काय खूप विश्वास होता ना तुम्हाला तुमच्या राधिका ताईंवर? हो आहेत, अजूनही आहे. विश्वासघात केलाय तिनं. म्हणजे असं केलंय काय त्यांनी? काय केलं? एक नंबरची खोटारडी बाई आहे ती. बनेलय. आणि तिची ती सवत, ती तर एक नंबरची नाटकी ढोंगी आहे. आणि त्या दोघींच्या भांडणामध्ये तुम्ही सापडलाय. काय ध्यानात येतंय का? तुमचा जीव जाता जाता राहिला होता. अजून एक महत्वाची गोष्ट, राधिका सुभेदारच्या ड्रॉवर मध्ये विषाच्या बाटलीचं बिल सापडलंय. काय? होय. आता या राधिका सुभेदारच्या कंपनीला टाळं लागणार म्हणून समजा. मी काय तिला सोडणार नाहीये. या बाईला अटक झालीच पाहिजे. हिच्या कंपनीला टाळ लागलंच पाहिजे. मी तिला अरेस्ट करायला लावणार आहे पोलिसांना. आधी राधिकाचा समाचार घेते आणि मग पैसे मिळाले की मग शनयाचा. राधिका ओके आहेस ना तू? हो ठीक आहे. आणि राधा, आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हां, सगळं नीट होईल. आणि आम्ही आहोत ना सगळे. आणि राधा, जे घडून गेले ना त्याची नको काळजी करत बसूस. आता आपण पुढे काय करायचंय ते जास्त महत्वाचं आहे. आणि आता हे तर सिद्ध झाले की हे चुकून घडलेलं नाहीये. ह्याच्या मागे नक्की कोणीतरी आहे. राधिका, मला तुझी आता काय मस्त वाटत असेल ना तुम्हाला? अगं काय झालं? मी फक्त तुझ्याशी बोलायला आलोय. काय बोलायचंय आता? एक मिनिट.
काय झालं? काय नाही, सकाळी आले होते हे मला सांगायला की तुला फसवलं जाणार आहे. आला होता सकाळी बोलायला. एक मिनिट म्हणजे तू म्हणून वॉर्न करायला आला होतास आम्हाला? नाही, मला काही कळत नाहीये. सगळं ठीक आहे ना? सगळं कसं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. मला फसवलं जाणार आहे हे तुम्ही सांगायला आला होतात ना, आणि झालं तसंच. विषाच्या बाटलीचं बिल सापडलंय. काय? हो, पोलीस आले होते. मला राधिका मसाले बंद करायला लागणार आहे. तुम्ही ना मला स्वस्त बसूच देऊ नका. नाही, स्वस्त बसणारा नाहीच आहे तो. हा काही आपल्याला आलेला पहिला अनुभव आहे का त्याचा? तुझी सगळ्यांसमोर नाचक्की व्हावी ना म्हणून सतत प्रयत्न करतो हा. सतत त्रास देतो तुला. आणि मला तर वाटतंय ना की आज हे जे काही घडलंय ना सगळं ह्यानी घडवून आणलंय. नाही, असं नाहीये. गुरु खरं सांग हे सगळं काय आहे? अरे नाही, मला खरंच कल्पना नाही. गुरु, मी तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज खरं सांग या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? सौमित्र, माझा काही संबंध नाही. गुरु, आता सगळ्यांची सहनशक्ती संपत चालली आहे, प्लीज खरं सांग. अरे मी खरं सांगतोय, याच्याशी माझा काही संबंध नाहीये. मी तुला शेवटचं विचारतोय गुरु, खरं सांग. सौमित्र, अरे तू माझं ऐकशील का एकदम? खरं सांगशील का? सौमित्र, खरं सांगशील का? थांब. अरे कशाला थांब? आतापर्यंत दरवेळेला थांबत आलो ना, म्हणूनच हा असा वागत राहिलाय. फक्त आणि फक्त त्रासच देता येतो का रे तुला? हे बघ गुरु, एक गोष्ट लक्षात ठेवा आता. यापुढे राधाला त्रास द्यायचा विचार जरी आला ना डोक्यात, तरी तिथल्या तिथे तो थांबवून टाकायचा. कारण आता यापुढे तुला तिच्याशी एकटीशी डील नाही करायचंय, तर माझ्याशी सुद्धा डील करायचंय. आतापर्यंत मला तुमच्यामध्ये बोलण्याचा काही हक्क नव्हता गुरु, पण आता तो हक्क मला आहे, कारण ही माझी होणारी बायको आहे. गुरु, आतापर्यंत तुझी मी कधीच वाट लावू शकलो असतो, पण तरी मी शांत होतो, कारण कधी कधी तू माझा चांगला मित्र होतास ना, या गोष्टीचा रिस्पेक्ट होता मला. पण मी जर तुझी वाट लावायची ठरवली ना गुरु, तर आतापर्यंत जे जे केलंच नाही ते सगळं पोलिसांना जाऊन सांगेन आणि अटक करायला लावीन तुला. गुरु, या प्रकरणात जर तुझा खरंच संबंध असेल ना, तर ही तुझ्या आयुष्यातली शेवटची चूक असेल, एवढं लक्षात ठेव. चला राधा, याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.